हॅलो, गुड मॉर्निंग. सकाळचे 6:30 वाजले आणि आता आम्ही पंढरपूरला पोचलो आहे. आणि कालपासून आमच्या बंटी काकाने रुद्राची बॅगची जिम्मेदारी घेतली आहे. त्या बॅगची काल घेतलेली, आज ह्या बॅगची. काल या बॅगची घेतली होती, आज त्या बॅगची घेतली. आणि सगळे आज चला, आम्ही आता चाललो निवासस्थानी. बघूया आता पुढे. खूप जण ट्रेनने आलेले आहेत. कसं लगेच आपलं समजा आता कोण जुई नाही. ढकल ना खाली ढकल रे मोरा, रे मोरा, चिमणी उडा आली, कावला उडा आला. त्याला ओळखतच असाल. आणि आमच्या अजून यांची आंघोळ पण नाही झाली. नंबर लावले. सर्वात पहिला आमचा छोटा वारकरी रेडी झालाय बघा. सगळ्यात पहिला तयार झालो. आता खाली जाऊन पोटभर नाश्ता करून टाळ वाजवत पांडुरंगाच्या दर्शनाला जाणार. चला चला आम्हाकडे. रुद्र आता चाललाय नाश्ता करायला. आता मी नाश्ता घेतलाय. मी चाललो आता नाश्ता करायला. चला. ती तिकडे फोटोग्राफी चालू आहे आणि हा आपला रुद्र आणि सर्व आपलीच पब्लिक आहे. आणि फुल गार्डनमध्ये या मजा घेतोय रुद्र. आता जायचं थोड्या वेळाने पंढरपूरमध्ये. पंढरपूरलाच आहोत विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनाला. आणि आता सध्या रुद्र गार्डनमध्ये मस्ती करण्यामध्ये बिझी आहे. हा आहे रुद्र आणि ते फोटोग्राफी चालू आहे. बालाजी ट्रॅव्हल्सकडून फ्रीमध्ये फेटे बांधून दिले जात होते. आम्ही मस्तपैकी सर्वांनी छान फेटे बांधून घेतले. या काकाने तर चक्क 52 सेकंदात फेटे बांधला. रुद्रला बालाजी टूल्स अँड ट्रॅव्हल्सकडून एक शॉपिंगसाठी बॅग आणि बाबांच्या गाडीसाठी छानसं किचन दिलं आहे. थँक्यू बालाजी टूल्स अँड ट्रॅव्हल्स. पंढरपूर निवासस्थानापासून 5 ते 7 मिनिटं अंतरावरती विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे. निवासस्थानाच्या गेटवरून तुम्हाला शेअरिंग रिक्षा भेटते. 10,000 रुपयात मंदिरापर्यंत सोडते. हे मागच्या बाजूला जे दिसतंय ते पंढरपूरचं विठ्ठल मंदिर. छान आणि आमची मंडळी सर्व विस्कळीत झाली. आता बघू पुढे एक एक भेटणार. मंदिरात मोबाईलला परमिशन नसल्यामुळे आम्ही इथेच लॉकरला मोबाईल जमा करून जात आहोत. येतो दर्शन घेऊन, भेटू परत. फायनली आम्ही आता विठ्ठल रुक्मिणीचं चरण स्पर्श दर्शन घेऊन आलो. आणि रुद्र तर खूप लकीच आहे. आणि आमचे मोबाईल ठेवलं होतं, आम्ही चप्पल पण ठेवलं होतं. आणि हे आता मार्केट आहे. ते रुद्राचा खेळा संपलेला आहे. तरी सुद्धा त्याला खेळा पाहिजे तुला अजून काय म्हणून संपला.
पुन्हा आता संध्याकाळची वेळ आहे. पुन्हा आता पंढरपूर मार्केट फिरायला आलो आहे. हा रुद्र आता पूर्ण मार्केट फिरणार आहे. बघूया तो काय काय शॉपिंग करतो. त्याच्या चेहऱ्यावरती आनंद बघा. आणि रुद्र आता बसलाय बोटीमध्ये. परतीचा प्रवास. इथे आता आमचा पंढरपूरचा प्रवास संपणार. व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि रुद्र आता पंढरपूरचं दर्शन करून निघालेला आहे रूमवरती. परत भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.